तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आपण आता आलोय वईच्या ढोल्या गणपतीचं दर्शन घ्यायला। चला दर्शन घेऊयात। हे मंदिर 1762 मध्ये गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1,50,000 रुपये तेव्हाचे खर्च करून मंदिर बांधले। मंदिरात गाभारा आणि प्रशस्त सभा मंडप आहे। गणपती बाप्पाची मूर्ती 2 मीटर पेक्षा जास्त उंच आहे आणि बसलेल्या स्थितीत आहे। मूर्तीला 4 हात आहेत। वरच्या डाव्या हाताला फास आहे, वरच्या उजव्या हाताला परशु आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे आणि खालच्या उजव्या हातात मोदक आहे। बाप्पांची मूर्ती ही भगव्या रंगाने रंगलेली आहे। कृष्णा नदीचा वाह हे मंदिराच्या अत्यंत जवळून वाहते। पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर स्थिती निर्माण होते, त्या नदीच्या वहापासून मंदिराचं संरक्षण करण्यासाठी मंदिराच्या पुढचा भाग हा त्रिकोणी आकाराचा म्हणजेच जसं एखाद्या नावेचा असतो तसाच बांधलेला आहे, ज्या कारणामुळे पूर स्थितीत सुद्धा नदीच्या वहापासून मंदिराचं संरक्षण होते। आपलं मध्ये दर्शन मस्त झालं। आपल्याला मध्ये फोटोग्राफी अलाव नव्हती म्हणून आपण कॅमेरा नाही नेऊ शकलो, पण आपण अवतीभोवतीचे फुटेज नेहमीसारखे घेतलेले आहेत। मध्ये गणपती बाप्पाची भव्य मूर्ती आहे आणि त्या कारणामुळे या गणपती बाप्पाला ढोल्या गणपती असं नाव पडलेलं आहे। बाजूलाच महादेवाचं सुद्धा मंदिर आहे, तेही सुंदर आहे। बाजूने कृष्णा नदीचा वाह पण आहे। तर चला परत भेटूयात आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये।